नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट दीपक केसरकर यांचा भाजपावर आरोप करण्यात आलाय। नारायण राणेंनी काळजी शिवसेनेने करू नये, प्रवीण दरेकर यांचा केसरकरांना टोला लगावण्यात आलाय। निश्चितपणे मी जे विधान केलेलं आहे, मी अत्यंत जबाबदारीने हे विधान केलेलं आहे। कारण आमच्या सर्वांचेच नेते राणेसाहेब आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधली लोकसभेची परिस्थिती अत्यंत विपरीत होते। अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले। अशा लाटेत सुद्धा आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने राणेसाहेबांना निवडून आणलं। म्हणजे रत्नागिरीचं लीड कापून सिंधुदुर्गने त्यांना लीड दिलं। 1,40,000चं डेफिसिट होतं, ते कापून सिंधुदुर्गने 40,000चं लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली। त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी। त्यांचं महत्त्व संपवायचं आहे। मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून 4 वेळा निवडून आलो असेल, माझं महत्त्व संपवायचं आहे। असे अनेक गट आहेत। निलेश साहेब मालवणमधून निवडून आले। असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो। आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय, अक्षरशः पाऊस पाडला जातोय, ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंचे काय हाल केलेत ते शिवसेनेने बघावं। आणि शिंदे गटाकडून केला जातो। शिंदे पण तेव्हा शिवसेनेतच होते, शिंदेनाही माहित आहे नंतर त्यांचे हाल काय केले। त्याच्यामुळे राणेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही। राणेंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। त्यांचा मुलगा नितेश राणे आमच्या त्या सिंधुदुर्गचं नेतृत्व करतोय। त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा राणेंना बाजूला करण्याचा विषय नाहीये। राणे साहेब मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सक्रिय आहेत। यावर भास्कर जाधव काय म्हणालेत आपण पाहूयात। राणेंचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे? मला माहित नाही राणेंचं अस्तित्व कशा बाबतीत शिल्लक आहे, ते कधीच संपलेलं आहे। पण ते मीडियाने सातत्यानं याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याला बघतो, त्याला करतो, ह्याचं बघून घेतो, त्याचं बघून घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।